आत्तापर्यंत मुस्लिम प्रश्नाकडे राजकीय परिप्रेक्ष्यातनंच पाहायची आपल्याला एक सवय लागली होती. त्यातलं पात्र असं म्हणतं एका ठिकाणी की आपल्या समाजामध्ये एक आंबेडकर निर्माण व्हायला हवे होते. त्या समाजामधल्या मुस्लिम इंटलेक्च्युअल्सची जी जबाबदारी आहे ना, ती जबाबदारी त्यांनी पार नाही पाडली गेल्या काही वर्षामध्ये. मी पुरोगामी आहे. आता पुरोगामी असणं म्हणजे एखाद्या लायब्ररीचं आजीव सभासदत्व घेतल्यासारखं नाही आहे ना. आजच्या पुरोगामित्वाची चिकित्सा पण आपण केली पाहिजे ना. पुरोगामित्व हे अत्यंत महत्त्वाचं मूल्य आहे, त्याच्याशिवाय तरुणोपाय नाही. ध्रुवीकरणाला नकार देणं हेच आजच्या संपूर्ण या सगळ्या समस्येवरचं एक उत्तर आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व स्टोरीटेल प्रस्तुत थिंक बुक्स या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज माझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आहेत अभिराम भडकमकर सर गेले जवळपास 25-30 वर्ष वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण करतात. त्यांचे वेगवेगळे सिनेमे तुम्ही बघितले असतील, त्यांच्या कादंबऱ्या तुम्ही वाचल्या असतील, त्यांची नाटकं कदाचित तुम्ही बघितली असतील. अशा वेगवेगळ्या भूमिकातून आपल्यासमोर येणारे अभिराम भडकमकर सर आहेत आणि त्यांच्याशी मी आज त्यांच्या इन्शाल्लाह या कादंबरीबद्दल बोलणार आहे. आणि नेहमीप्रमाणेच माझ्याबरोबर आहेत स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार सर. नमस्कार. दोघांचंही स्वागत आहे थिंक बुक्सवरती. आणि हा पहिला प्रश्न आहे की तुमची सगळी कादंबरी ही कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातल्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्स भोवती फिरती. मी स्वतः कोल्हापूरचा हे आमच्या प्रेक्षकांनाही माहिती आहे. आणि नुकतीच गेल्या काही वर्षात तुम्ही कादंबरी लिहिली आहे. तर काय प्रेरणा होती हा विषय घ्यावासा असं का वाटलं आणि इतकी कादंबरी लिहावी सध्याच्या या परिस्थितीत असं का वाटलं? याच्या आधी मी ॲट एनी कॉस्ट ही कादंबरी लिहिली आणि नंतर कुठलंही लिखाण झाल्यानंतर एक खूप असं रिकामपण येतं. असं वाटतं की संपलं, म्हणजे आपल्याला जे मांडायचं होतं ते सगळं मांडून झालेलं आहे. आता सांगण्यासारखं किंवा काही आता एक रिकामपण जे येतं, त्या रिकामपणाच्या काळामध्येच माझ्या एक असं लक्षात यायला लागलं की आजूबाजूला खूप एक मोठ्या प्रकारचा केऑस आहे आणि ज्याच्यामध्ये मुस्लिम प्रश्नांच्याबद्दल खूप काही बोललं जातं आणि लिहिलं जातं आहे किंवा विशेषतः सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती त्याची मांडणी होते आहे. माझं सगळं लहानपण कोल्हापूरला गेलं. कोल्हापूरला टाकाळा नावाचा जो भाग आहे की जो मुस्लिम बहुल भाग आहे, संपूर्ण माझं लहानपण त्या टाकाळ्यावरती गेलेलं असल्यामुळे तिथली भाषा, तिथली मित्रमंडळी, तिथलं वातावरण, तिथलं सगळं समाजजीवन हे पूर्णपणे मुरलेलं होतं. मी त्याचाच एक भाग होतो, म्हणजे मी त्याच्यापासून स्वतःला वेगळं बघूही शकत नाही. आणि मग माझ्या असं लक्षात यायला लागलं की हे सगळं मी जे पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल माझं काहीतरी एक म्हणणं आहे किंवा त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीतरी काही गोष्टी आहेत, काही माणसं आहेत आणि ते आपण मांडलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. म्हणजे खरं तर प्रश्नांच्याबद्दल वगैरे लिहावं असं मला कधी वाटत नाही, कारण म्हणजे एक प्रश्न घ्यायचा आणि मग त्याच्याभोवती पात्र निर्माण करून रचना करून काही मांडायचं असं असण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही माणसांच्या गोष्टी सांगायला सुरुवात करा आणि त्या तुम्ही अत्यंत उत्कटतेने आणि त्यातली सर्वंकष मांडणी डोळ्यासमोर ठेवून जर ते मांडायला लागला तर आपोआप ते भावजीवन येतं, ते समाजजीवन येतं, ते सगळी माणसं आपापले प्रश्न घेऊन येतात. आणि अशा पद्धतीने मी बोलायला लागलो तेव्हा मी माझगावकरांशी या सगळ्याविषयी बोलत होतो, दिलीप माझगावकरांच्या बरोबर. आणि मला ते म्हणाले की तुला असं वाटतंय की ते रिकामपण आहे, पण खऱ्या अर्थाने तुझ्या मनामध्ये आता एक गोष्ट आहे, एक कादंबरी आहे. आता पूर्णपणे याच्यावरती फोकस कर आणि कुठेही सोशल मीडियावरती या सगळ्याबद्दल बोलून तू स्वतःला रिकामं करून टाकू नकोस किंवा मोकळा होऊ नकोस. ते राहू दे, पडू दे. आणि मग मी त्या सगळ्यावरती विचार करायला लागलो आणि मग मला असं वाटलं की याच्याबद्दल आपण लिहिलं पाहिजे, की आता हा आपला कादंबरीचा पुढचा विषय असं मला वाटलं आणि मग मी लिहायला सुरुवात केली. अरे वा. आम्ही जेव्हा स्टोरीटेलच्याबद्दल जेव्हा इन्शाल्लाह कादंबरी आली, ती येत असतानाच आमच्या गप्पा आणि चर्चा झाली होती की ही कादंबरी येणार आहे आणि प्रयत्न असा होता की दोन्ही प्रकाशित एका वेळेला करावं. नंतर असं लक्षात आलं की जेव्हा ती वाचली मी आणि अगदी एका म्हणतात ना, त्यांनी दिल्यानंतर अक्षरशः 2-3 दिवसात वाचून मी लगेच त्याला प्रतिक्रिया पण दिली. आणि खरोखर मला असं वाटलं की एक म्हणजे की पूर्ण वेगळं भावविश्व जे आपण आपल्या पद्धतीने मुस्लिम बांधवांकडे यांनी पाहतो, वेगळ्या परसेप्शननी पाहतो, त्याच्यापेक्षा एक स्वतंत्र दृष्टिकोन आणि जसं त्यांनी सांगितलं तो तिथे राहिलेला असल्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीने ते भावविश्व आलं आहे की जे भावविश्व पाहिलेलंच नाही, अनुभवलेलं नाही, माहिती नाही. तर असं जग हे उभं राहतं ते कादंबरी वाचत असताना आणि त्याचा म्हणून एक परसेप्शन त्याच्यामध्ये आलं आहे, प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन तो आलेला आहे. त्यामुळे मला ती खूप कादंबरी आवडली आणि ते असतानाच माझ्या लक्षात असं आलं की ही वाचली पण त्यांनीच पाहिजे आणि ती फार सुंदर रीतीने त्यांनी वाचलेली आहे. त्यामुळे स्टोरीटेलवर ऐकताना पण ती तितकीच मजा देते. विशेषतः ते जे काही बागवानी
कोल्हापूरचे तुमचे जे उच्चार आहेत बरोबर. आणि मुस्लिम भाषा आहे, हिंदी आहे, तिथलं विशिष्ट वेगळा हेल आहे, तो सगळा फार सुंदर रीतीने आलेला आहे. तर वाचताना कसं वाटलं? लिहिताना तर मजा आलीच, वाचताना कसं वाटलं? खरं तर ही कादंबरी मलाच वाचायला मिळावी असं मला सतत वाटत होतं आणि तसं तू म्हणालास त्याच्यामुळे मला ते आणखीन बरं वाटलं की तूच वाच म्हणून. याचं कारण असं की ती जी भाषा आहे ना, म्हणजे मला अनेक लोक असं विचारतात की त्या भाषेचा अभ्यास कसा केला किंवा वगैरे, पण मला तो अभ्यास वगैरे काही करायला लागला नाही, कारण माझं सगळं लहानपणच सगळं तिथे गेल्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की ती माझी दुसरी मातृभाषा आहे, बागवानी भाषा ही. आणि ती इतकी माझ्या म्हणजे जिभेवरती रुळलेली आहे किंवा अनेक मित्रांना पत्र पाठवताना मी त्या भाषेमध्ये पत्र पाठवायचं, त्यामुळे ती इतकी हे होती. त्यामुळे मला असं वाटायचं की मी अधिक चांगल्या पद्धतीने कदाचित इतरांपेक्षा जरा चांगल्या पद्धतीने ते मांडू शकेन. आणि दुसरं असं की त्यातली म्हणजे एखाद्या पात्रावरून एक पात्र बेतलेलं आहे असातला भाग नाही आहे. अनेक स्त्रिया मला दिसल्या, अनेक माणसं मला दिसली आणि त्यांच्यातनं त्या वृत्तींमधनं आणि त्या प्रवृत्तींमधनं एक एक पात्र मी हे असल्यामुळे त्यातल्या अनेक गोष्टी हे करत असताना मला ते खूप जवळचं वाटत होतं. म्हणजे लहानपणी म्हणजे सगळ्या बायका एकत्र बसलेल्या असताना आम्ही सगळी लहान मुलं इकडे पापड लाटले जात आहेत आणि आम्ही सगळे आजूबाजूला त्या ठिकाणी आहोत किंवा तर त्यामुळे ते जे ऐकलं होतं तो जो स्वर होता त्या सगळ्या बोलण्यामधला, तो स्वर त्याच्यामध्ये येत गेला, तो आपोआप उतरत गेला असं मला वाटतं. नाही, प्रश्न नाही, ऐकताना फारच छान वाटतं ते. ती भाषा पण गोड वाटते आणि त्यातले हेल, त्यातले वेगवेगळी त्यांचे उच्चार हे फार सुंदर आलेले आहे. त्यामुळे जरूर ऐकावी अशी ती कादंबरी आहे इन्शाअल्लाह. पण आता तुम्हाला उत्सुकता वाटली असेल किंवा सगळ्यांना वाटले असेल की नेमकं कादंबरीमध्ये आहे काय, थोडक्यात जर सांगू शकलास कथानक तर जरा क्लॅरिटी येईल, कारण इतकी पात्र आहेत, इतके वेगवेगळे अंग आहेत त्याच्यामध्ये की एक थोडं आधी समजून घेऊ आपण कादंबरी काय आणि मग गप्पा मारू. टाकाळा त्या वस्तीमध्ये रहीमनगर मोहल्ला जो आहे त्याच्यामध्ये एक लग्न झालेलं आहे रात्री आणि खूप छान लग्नातलं ते वातावरण आहे, सगळेजण एकत्र जमलेत आणि वगैरे. आणि त्या लग्नाच्या वातावरणामध्ये काहीतरी एक बारीकसा तणाव पुरुष मंडळींमध्ये आहे असं लक्षात येतं. आणि सकाळ जेव्हा होते तेव्हा जमीला, जी कादंबरीची खऱ्या अर्थाने नायिका आहे, की जी कादंबरी पुढे घेऊन जाते, तिचा मुलगा बाहेर गेलेला आहे आणि तो रात्री जेवायला आलेला आहे. तिला असं वाटतं की कुणा मित्राकडे वगैरे थांबला असेल, तो सकाळी येईल म्हणून ती वाट पाहते. आणि अचानक पोलीस दारामध्ये उभे राहतात आणि धरपकड सुरू होते. आणि लक्षात येते की कोल्हापूरमध्ये RDX पकडलं गेलं आहे आणि एक मोठी साजिश जी आहे तिचा पर्दाफाश झालेला आहे आणि धरपकड चालू आहे. आणि त्याच्यामध्ये जुनैदला पकडण्यासाठी लोक आलेत. हे जमीलाच्या दृष्टीने भयंकर म्हणजे अक्षरशः धक्कादायक आहे, कारण तिने त्याला अगदी प्रयत्नपूर्वक शिकवलेलं आहे, कॉलेजमध्ये घातलेलं आहे, त्याला वाचनाची आवड आहे. आणि असा माझा मुलगा अचानक या पद्धतीच्या गोष्टीमध्ये कसा अडकला असं वाटतं. आणि या निमित्ताने आपण त्या मोहल्ल्यामध्ये जातो, आणि हळूहळू त्यातल्या एकेका घरामध्ये एकेका माणसांशी आपली ओळख व्हायला लागते. आणि त्याचं सगळं जगणं, त्याचे सगळे प्रॉब्लेम्स किंवा त्याचं म्हणणं, हे सगळं त्याच्यामध्ये, त्याच्या संवेदना, स्पंदनं त्याची सगळी ती त्याच्यामध्ये येत जातात. जुल्फी नावाचा एक तरुण आहे की जो फतेह नावाच्या संघटनेचं काम करतो, की जी संघटना मुस्लिम सुधारणेचं काम करते. धर्मचिकित्सा आणि धर्मसुधारणा या 2 तत्वांवरती आधारित ती काम करणारी संघटना आहे. तो बाहेरचा म्हणून त्याच्यामध्ये येतो आणि त्यातलाच एक भाग होऊन जातो. आणि मग एक एक पात्र, त्याचा एक एक प्रश्न, आणि या सगळ्यामधनं ही सगळी मांडणी सुरू होते आणि त्यातून ती सगळी कादंबरी पुढे पुढे सरकत जाते. मला आता तू मांडणी करत असताना म्हणालास की त्यातलं पात्र झुल्फी मला नायक जास्त वाटतो, कारण त्याच्या नजरेतनं संपूर्ण कादंबरी, तो माहोल आणि त्याचा एक दृष्टिकोन आहे. आणि त्याला हा समाज बदलायचा आहे, 19 वर्षाचा तरुण आहे. तर नायक नक्की कोण आहे? खरं तर जुल्फी हे त्या सगळ्याचं एक साधन आहे, परंतु खऱ्या अर्थाने कादंबरीचं मूळ म्हणजे कादंबरीची सुरुवात आणि कादंबरीला एक अत्यंत महत्त्वाच्या अशा पद्धतीचा जो टर्न आहे की म्हणजे एक अशिक्षित आणि अडाणी बाई की जी तिच्या पद्धतीने धर्माची चिकित्सा करायला लागते, ती तिच्या पद्धतीने धर्मग्रंथाची चिकित्सा करायला लागते. त्यामुळे गोष्ट जमीला आणि त्या मोहल्ल्याची आहे, पण त्याला ट्रिगरिंग पॉईंट जो आहे तो जुल्फीच्या रूपाने हे होतं. त्यामुळे जुल्फी हे त्याचं एक पद्धतीने साधन आहे, परंतु त्या मोहल्ल्याचं पुढे काय होतं आणि एकूणच मोहल्ला म्हणजे मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करणारा आहे. संपूर्ण मुस्लिम समाजातले प्रवाह, वृत्ती, प्रवृत्ती आणि या सगळ्या गोष्टी त्या मोहल्ल्यामध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळे एका पद्धतीने नायक म्हणावा तर मोहल्लाच आहे असं म्हणता येईल आपल्याला. मला एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो, गेले काही दिवस ज्या वेगवेगळ्या देशातल्या घटना घडत आहेत
त्याच्यासंबंधी मुलाखती करताना मला माझी एक मर्यादा अशी लक्षात आली की मुस्लिम समाजाबद्दल त्यातल्या अंतर्गत जे पैलू असतील, जे स्तर असतील, अंतर्प्रवाह असतील, त्याच्याबद्दल फारशी माहिती मुस्लिमेतरांना किंवा हिंदू समाजाला नसती. त्यामुळे कित्येक घटनांचा उलगडा करताना, निष्कर्षाप्रती येताना खूप मर्यादा येतात. तर हे जे त्यांच्यातले प्रवाह मुस्लिम समाजातले आहेत ते तुम्ही कसे समजून घेतलेत आणि त्याचं चित्रण, त्याची माहिती, याचा अभ्यास कसा केलात, हे थोडंसं समजून घ्यायला. हो, ही गोष्ट खरी आहे की मलाही माझ्या मित्रांशी बोलताना असं जाणवतं की खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाचा अंतरंग लक्षातच आलेलं नाही. की म्हणजे मी नेहमी म्हणजे कादंबरीतलंच एक पात्र असं त्या ठिकाणी म्हणतं की आमच्याकडे पाहण्याचे 2च प्रकार आहेत. एक म्हणजे काही जण अविश्वासाने बघतात आणि काही जण आमच्याकडे पूर्णपणे व्हिक्टीम म्हणून बघतात. काही जण म्हणजे अविश्वासानं पाहणारे दूर लोटतात आणि आम्हाला व्हिक्टीम समजणारे आम्हाला इतकी घट्ट मिठी मारतात की त्यानंच आम्ही गुदमरून जातो. खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजामधले सगळे जे वेगवेगळे प्रवाह आहेत, म्हणजे आता जमीलासारखी एक अत्यंत पोटापाण्याशी बांधली गेलेली पण अत्यंत प्रामाणिक बाई आहे. म्हणजे ती जेव्हा हा प्रसंग उभा राहतो की मुलांची धरपकड होते आणि एक वकील येतो की जो नेहमी अतिरेकी आणि अशा पद्धतीच्या लोकांचं वकीलपत्र घेणारा निष्णात वकील आहे, तो सोडवून आणण्यामध्ये प्रसिद्ध आहे. तर ती त्याला असं विचारते की माझा मुलगा जर खरंच निष्पाप असेल तर तो समोर का येत नाही आहे. तर तो तिला असं म्हणतो की गंमत अशी आहे की तुझं खरं आहे की खोटं आहे याच्याशी मला कर्तव्य नाही, आपलं म्हणणं खरं आहे हे मला न्यायालयाला पटवून द्यायचं आहे. तर ती म्हणते की नाही, मला न्यायालयाला खरं माझं म्हणणं हे पटवून द्यायचं नाही आहे, मला खरं खोटं करायचं आहे न्यायालयात. तर इतकी ती म्हणजे ही शिकलेली नाही आहे, पण जे न शिकतासुद्धा जे उपजत शहाणपण त्या बाईकडे आहे अशा पद्धतीची ती संपूर्ण स्त्रिया त्याच्यामध्ये आहेत. काही स्त्रिया अशा आहेत की ज्यांना त्या सगळ्याच्या विरुद्ध उभं राहायचं आहे. म्हणजे मुमताज तर एका पॉईंटला म्हणते की मला तलाक हवा आहे, मला नको आहे हा कुचकामी नवरा. अशा पद्धतीच्या स्त्रिया त्याच्यामध्ये आहे. जुल्फीसारखा म्हणजे फतेह संघटनेमध्ये सुद्धा ती केवळ धर्मसुधारणा करणारी, त्यांच्यातही वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह आहेत. म्हणजे रफिकसारखा जो आहे तो म्हणतो की पूर्णपणे धर्मग्रंथ वगैरे हे टाकून द्या, हे आउटडेटेड झालं आहे, त्याचा आपल्याला काहीही संबंध नाही. तो अशा पद्धतीने ते सगळं उखाडण्याची भाषा करतोय. पण जुल्फी सकारात्मक सरश्रद्धा आहे. तो म्हणतो की या सगळ्याला आपण समजून घेतलं पाहिजे की हजारो वर्षापूर्वी सांगितलेला जो धर्मग्रंथ आहे त्याची आपण चिकित्सा करूया, त्याच्यामधलं जे नको आहे ते टाकून देऊया, जे हवं आहे ते आपण पुढे नेऊयात. म्हणजे जर असं सांगितलं असेल की तुमच्या आजूबाजूच्या 40 घरांमध्ये जर कोणी उपाशी असेल तर तुम्ही जेवू नका, आधी 40 घरांचं पोट भरलं आहे की नाही हे पहा आणि मग तुम्ही जेवा, हे सांगणं धर्मग्रंथाचं चुकीचं आहे का? ते आजही संयुक्तिक आहे. म्हणजे ती माणुसकी आजही असली पाहिजे, मग सगळंच डिस्कार्ड करायचं का, असं म्हणणारा तो एक आहे. फिदाजींसारखे जे आहेत मुस्लिम आहेत की ज्यांचं पूर्ण आयुष्य पुस्तकांशी बांधले गेलेलं आहे, की वाचन आणि मनन. नसीमा मॅमसारख्या बाई आहेत की ज्या शिकल्या, ज्यांना नोकरी मिळाली, ज्या प्रोफेसर झाल्या, पण त्यांना हेड ऑफ द डिपार्टमेंटचं पद घेता येत नाही कारण घरामध्ये त्यांना एवढी बंधनं आहेत की म्हणजे त्या असं म्हणतात की मला घरातल्या कार्यक्रमांमध्ये बुरखा घालावा लागतो कारण मला असं दाखवावं लागतं की मी शिकलेली असले तरीसुद्धा मी म्हणजे तुमच्या चौकटीच्या बाहेरची नाही आहे. तर अशा प्रकारची कुचंबणा असलेली ती एक स्त्री आहे. असे सगळे हसन साहेबांच्या सारखे एक आहे की मुस्लिम नेतृत्व आज संपूर्ण भारतामध्ये कुठल्याही पक्षामध्ये एक स्वतःचा स्टँड असलेला, स्वतःची ताकद असलेला, निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकेल असा एकही मुस्लिम नेता नाही. हसन साहेब तशा पद्धतीचे आहेत. ते खूप शिकलेले आहेत, लंडनला जाऊन वगैरे शिकून आले. सुरुवातीला त्यांना चळवळीतच पडायचं होतं, परंतु त्यांना पक्षाने या पद्धतीची जबाबदारी दिली आणि आता ते म्हणजे त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की त्यांना खरं तर सूट आवडतो, पण ते कायम आता शेरवानी आणि हे घालतात आणि खिशात त्यांनी टोपी ठेवली आहे वेळप्रसंगी डोक्यावर घालण्यासाठी. तर हे सगळेच म्हणजे तू म्हटलं तसं अगदी स्पष्ट बोलायचं होतं. पक्षांचे, वेगवेगळ्या पक्षांचे, काँग्रेस पक्ष असेल, समाजवादी आहे, हिंदुत्ववादी विचारसरणी आहे, ह्या सगळ्यांचे प्रतिनिधित्व त्या कादंबरीमध्ये येतात आणि ते आपापली बाजू मांडतात, चर्चा करतात, गप्पा मारतात, एकमेकांबद्दलचं काय द्वेष असेल, राग असेल तो व्यक्त करतात आणि तो आत्ता जसं समाजात चाललेलं आहे सोशल, त्याच पद्धतीने त्याच वाक्यांमध्ये पण व्यक्त होतो. जसं म्हणालच की नायक शेवटी ती वस्ती आहे, त्या वस्तीवर मध्ये चालणाऱ्या सगळ्या घटनांमधनं आजच्या समाजाचं दर्शन घडवायचं आहे. तर हाच उद्दिष्ट तुझं होतं का? त्याच्यामध्ये परत त्या झुल्फीचा एक भाबडेपण आहे, तो 19 वर्षाचा युवक आहे, त्याच्या नजरेमधनं तो ते पाहतोय आणि त्याच्या पद्धतीने तो बदल घडवण्याचा प्रयत्न करतो आणि तो बदल घडवताना तो
जे इन्स्ट्रुमेंट्स वापरतो ते तसे पाहिले तर अगदी त्याच्या मर्यादेतले बरोबर. हो, तर नेमका दृष्टिकोन काय आहे, म्हणजे त्यातलं उद्दिष्ट काय आहे तुझं लिहित असतानाचं, कारण हे सगळे येतात त्याच्यात. बरोबर. मुळात ही गोष्ट खरी आहे की वेगवेगळ्या प्रकारचे विचारप्रवाह की त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि हे करत म्हणजे आजच आपण चर्चा करतो आहोत आणि आज अर्नेस्ट हेमिंग्वेची पुण्यतिथी आहे. हेमिंग्वेचं फार महत्त्वाचं लेखकांसाठी वाक्य असं आहे की लेखकांनी निवाडा करू नये, त्यांना समजून घ्यावं. तर मी या सगळ्या याच्यामध्ये कोण चांगलं आहे कोण वाईट आहे वगैरे ह्याचा निवाडा करण्यापेक्षा मी समजून घेण्याचा प्रयत्न केला की ही माणसं अशा पद्धतीने का आहेत. आणि मला त्याच्यामध्ये पूर्णपणे अत्यंत ताकदवान असा जुल्फी नकोच होता. याचं कारण असं की तो समाजाच्याला आपल्या पलीकडचा वाटतो. मला समाजामधलाच एक मुलगा की ज्याला हे सगळे प्रश्न पडतात आणि तो त्याच्या कुवतीमध्ये त्यांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो की जे प्रत्येकाला एका पद्धतीने शक्य आहे. म्हणजे तो त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन त्या मुलांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न करतो की सुनता केल्यानंतरच माणूस मुसलमान होतो का, त्याच्या आधी तो मुसलमान नाही का, मग मुसलमान असण्याचा आणि अशा प्रकारच्या कर्मकांडांचा संबंध आहेच का, अशा पद्धतीचा प्रश्न तो विचारतो. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचे प्रश्न हे खूप कमी आपल्या साहित्यामध्ये मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये विचारले गेलेत. याचं परत कारण एक असं असतं की मुस्लिम समाजामध्ये जसं मी म्हटलं की एक विक्टीम म्हणूनच त्यांच्याकडे पाहण्याची एक आपली नजर तयार झालेली असल्यामुळे साहित्य आणि कलेच्या प्रांतात विशेषतः की मुस्लिम समाजामध्ये काही दोष आहेत किंवा काही चुका आहेत याच्याकडे बोट जरी दाखवायला लागलं तरी तुम्हाला एका कॅटेगरीमध्ये ढकलून देण्याची एक भीती लोकांना असते. तर तशी ही भीती मी बाळगली नाही की मला जे दिसलं आणि मला जे समजलं ते मी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते मी मांडायचा प्रयत्न केला. आणि म्हणून जुल्फी जो आहे तो त्याच्या कुवतीमध्ये त्याला आलेल्या अनुभवातनं त्या सगळ्या प्रश्नांचा हे करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून त्याच्यामध्येही झगडा होतो की त्याला रफिकचं म्हणणं पटत असतं परंतु सगळं जे आउटडेटेड आहे आणि म्हणून ते फेकून द्या. म्हणून त्या जसं रफिक त्याला ऐकवतो की कौन कहते हैं कि आसमान को छेद नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, असं रफिक म्हणतो. तेव्हा तो म्हणतो की कशाला ही तोडाफोडीची आणि जाळाजाळीची भाषा. आणि तो म्हणतो की कौन कहता है कि फटे आसमान को सिया नहीं जा सकता, एक सुई धागा तो तबीयत से चलाओ यारो. हे त्यांच्या दृष्टिकोनातला फरक आहे आणि तोच त्याच्यामधल्या हिंदू पात्रांमधला सुद्धा आहे. म्हणजे उन्मेषसारखी संघटना आहे की जी अत्यंत जहाल अशा पद्धतीची संघटना आहे. म्हणजे तुम्ही दिवाळीला समजा जर हॅपी दिवाळी म्हटलं तर आम्ही दुकान फोडू, ते कार्ड विकणारं दुकान मी फोडू, अशा पद्धतीचा विचार करणारी जशी जहाल हे आहे तसा श्रीसारखा एक सामान्य हिंदू आहे की जो म्हणतो की गेली काही वर्ष सतत तुम्ही आम्हाला असहिष्णू म्हणता आणि म्हणजे तुम्ही आत्तापर्यंतच्या आमच्या भावनांचा अपमान नाही का करत. म्हणजे तो त्या ठिकाणी विचारतो की M.F. हुसेन जेव्हा नग्न सरस्वती काढतो तेव्हा त्याच्याकडे आपण कलात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे, पण सॅटॅनिक वर्सेसवर बंदी घालणारा पहिला देश भारतच असतो. असं कसं काय. म्हणजे हिंदूंमधले सुद्धा जे वेगवेगळ्या प्रकारचे मुस्लिम समाजाकडे पाहण्याचे घटक आहेत त्यातला अनंता जो आहे की तो ज्याला आपण लिबरल म्हणतो अशा प्रकारचा आहे. आणि लेलेसारखा असा आहे की जो ज्याला असं वाटतं की हिंदू धर्मावर अत्यंत कठोर टीका केली की आपल्याला पुरोगामी मानलं जाईल किंवा मग आपण कुठेतरी लिबरल बनू. असे वेगवेगळ्या प्रकारचे हिंदू समाजातल्या सुद्धा एक वेगवेगळे कंगोरे किंवा घटक त्याच्यामध्ये येत जातात. मला थोडंसं असं विचारायचं आहे की तुम्ही जरी आत्ताच्या उत्तरात म्हणालात की कुठलीही भीती न बाळगता तुम्ही लिहिलं, पण आत्ता एकूण आता सोशल मीडियामुळं माध्यमांमुळे इतर गोष्टींमुळं दोन गोष्टी वाढतात. एक तर पोलरायझेशन आहेच आणि दुसरं म्हणजे पटकन स्टॅम्प केलं जातं की तुम्ही या गटातले त्या गटातले त्या गटातले. तर ही कादंबरी लिहिताना विशेषतः फिक्शन लिहिताना, कारण नॉन फिक्शनमध्ये तुम्ही ॲनालिसिस करता काहीतरी करता, याचा काय अर्थ घेतला जाईल, त्यांना आपण कुठल्या गटाचे होऊ का, आणि या पोलरायझेशन असणाऱ्या आत्ताच्या भवतालामध्ये ही कादंबरी त्याला हवा तो मेसेज देऊ शकेल का, या सगळ्याबद्दल तुमच्या मनात काय विचार होते. ही कादंबरी मी लिहायला घेतली तेव्हा माझगावकरांनी एक गोष्ट सांगितली होती की अत्यंत समतोल अशा पद्धतीने ते मांडावं लागेल आणि ते होण्यासाठी विनयाताई खडपेकर ज्या संपादन करतात माझ्या सगळ्या कादंबऱ्यांचं, त्यांचं आणि माझगावकरांनी मला नेहमी की बाबा नाही जरा हा पोर्शन परत वाच, काही बायस येत आहेत किंवा काही अपुरी माहिती येते आहे अशा पद्धतीने. त्यामुळे त्याच्यामध्ये या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे, विनयाताईंचं आणि माझगावकरांचं सुद्धा. ही भीती एकतर मी बाळगली नाही, कारण मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे माझा स्वतःचा याच्यावरती विश्वास आहे की लेखकाने प्रत्येक शब्द हा जबाबदारीने लिहिला पाहिजे आणि लिहिल्यानंतर त्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी घेतली पाहिजे.
त्यामुळे लिहिताना माझ्या डोळ्यासमोर हे होतं की यातल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी मी घेणार आहे. त्यामुळे ती भीती मला नव्हती. मला आणि फिक्शन मला करत असताना की हे बरोबर आहे की आपण जेव्हा नॉन फिक्शन करतो तेव्हा आपल्याला एक्सप्लेनेशनसाठी हे असतं, परंतु तीच मला वाटतं कादंबरीकाराची एक म्हणजे आव्हान असतं की ते तुम्ही एक्सप्लेन करत आहात असं वाटता कामा नये. त्यामुळे काही चर्चांमधनं, काही वेगवेगळ्या याच्यामधनं, म्हणजे साधी गोष्ट आहे की जमीला एका ठिकाणी म्हणते की औरत का क्या, वो तो कुछ दिन के बाद बासी हो जाती है ना. तर आता हे फार मोठं स्टेटमेंट आहे असं मला वाटतं की एकूण त्या सगळ्या याच्याबद्दल. मला बाकी सगळ्या भीतींपेक्षा मला एक गोष्ट असं वाटत होतं की काय पद्धतीने या कादंबरीकडे पाहिले जातील लोक. म्हणजे मला आव्हान हेच होतं की पाहता पाहता लोकांचे बायस वितळले पाहिजेत ही कादंबरी वाचता वाचता, आणि मला त्या पद्धतीचे कॉम्प्लिमेंट्स मिळाले. म्हणजे मला अमरीश मिश्र तर स्पष्टच असं म्हणाले की मी 291 पानापर्यंत सतत शोधत होतो की तू कुठल्या बाजूचा आहेस, आणि 291 नंतर मी ते सोडून दिलं, कारण मला असं लक्षात यायला लागलं की खूप आत्मीयतेनं तू या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहतोय. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की लिहिताना माझ्या डोळ्यासमोर आजचं आणि एकूण सगळं वातावरण पाहता, आणि मुळात ही कादंबरी पोलरायझेशनला नाकारणारी आहे. म्हणजे त्यातलं पात्रच म्हणतं की ध्रुवीकरणाला नकार देणं हेच आजच्या संपूर्ण या सगळ्या समस्येवरचं एक उत्तर आहे. त्यामुळे स्वतः ध्रुवीकरणाचा बळी लिहिता लिहिता न ठरणं हे आव्हान होतं, आणि तसं त्याच्यामध्ये मी हे केलं असल्यामुळे मला वाटतं की लोकांचा प्रतिसाद मिळतो. इथे मला असं विचारायचं की ज्यांना हे विश्व माहीत नाही त्यांना या कादंबरीत शिरताना ते विश्व माहिती होत जातं. हो, जमिलाच्या नजरेतनं असेल, जुल्फीच्या नजरेतनं असेल, किंवा त्यातले अनेक पात्र अशी येतात आणि हे माहिती होत जातं. तर ते स्वीकारणं किंवा तो आपला कुठलाही दृष्टिकोन असेल, विशेषतः मुस्लिमांची बाजू घेऊन भांडणारी मंडळी आहेत त्यांचा दृष्टिकोनावरती बऱ्यापैकी टीका आहे, हिंदुत्ववाद्यांवरती पण आहे. तर पण जे या मुळात रहीमनगरसारख्या वस्तीमध्ये राहतात, जे या प्रकारचं जगतात, ज्यांना या प्रकारच्या जाणीवा आहेत, या मंडळींनी कसं स्वागत केलं, किंवा खरोखर वाचली का, त्याच्या काही प्रतिक्रिया आल्या का नाहीतर हे एका विशिष्ट वर्तुळात चर्चेत राहतं. तर तसं झालं का खरोखर काय घडलं याच्याबद्दल उत्सुकता आहे मला, कारण ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बरं, वस्तीतल्या माझ्या मित्र मंडळींनी वाचली, त्यांच्या बायकांनी वाचली पहिल्यांदा, म्हणजे असलमच्या बायकोनी पहिल्यांदा ती वाचली असलमच्या आधी. आणि लियाकत बारगीर म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी, तो उत्तम वाचक आहे, म्हणजे तो कायम वाचन, नाटक पाहणं वगैरे, तर त्यांनी ती वाचली. आणि या लोकांच्या मला प्रतिक्रिया आल्या आणि त्यांच्या खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया होत्या. आणि गैरमुस्लिम लोक जे आहेत की जे इतर त्यांनी हा प्रश्न हे केला की आम्हाला खूप गोष्टी कळत गेल्या, आम्हाला खूप गोष्टी माहीतच नव्हत्या. शमसुद्दीन तांबोळींच्या सारखे असतील किंवा राजनजी असतील, अनवर राजन, या लोकांनी कादंबरी वाचली, त्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली. अनवर राजन यांचे काही कादंबरीबद्दल आक्षेप होते, तेही त्यांनी मोकळेपणाने मांडले. शमसुद्दीन तांबोळींनी तर सामनामध्ये खूप चांगलं परीक्षण लिहिलं. पण मला एक असं सांगावं त्याच्याबद्दल नक्कीच वाटतं, आणि ती थोडी मला खंत पण आहे की सामान्य मुस्लिम वाचकांच्या प्रतिक्रिया खूप आल्या, पण या चळवळीतल्या मंडळींनी ती कादंबरी, अनेकांना मी ती स्वतः पाठवली, त्यांच्यापैकी अनेकांनी प्रतिक्रियाच दिल्या नाहीत. म्हणजे काहींना मी 2दा-3दा, अगदी नेहमी असं मी करत नाही, पण मुद्दामून यावेळेला हे करून फोन करून अरे वाचायची राहिली आहे, अरे वाचतो आहे किंवा, तर मला त्याचं कारण कळलं नाही. जर आवडली नसेल तर त्यांनी त्या पद्धतीने बोलायला खरं तर हरकत नव्हती, पण सामान्य मुस्लिम वाचक जो आहे त्याच्या प्रतिक्रिया निश्चित येत राहतात, आणि विशेषतः तरुणांच्या येतात, आणि तरुणींच्याही प्रतिक्रिया त्या ह्याच्यामध्ये येत गेल्या. त्यामुळे मला असं वाटलं की मी आता सलीम मुल्लासारखा माझा मित्र आहे की ज्याचं मुखपृष्ठावरती फोटो आहे की, तर ती त्याच्या मित्रांनी आणि या सगळ्यांनी अगदी आवर्जून वाचून मला हे केलं. त्यामुळे मला असं वाटलं की ही कादंबरी जिथपर्यंत पोचायला हवी त्या वर्गामध्ये निश्चितच ती पोचते आहे. कादंबरीत जे वर्णन केलेले वेगवेगळ्या विचारसरणीचे पात्र आहेत, तर प्रतिक्रिया पण तशाच आल्या का? हो, नाही आल्या, निश्चितच काही प्रतिक्रिया तशा आल्या. म्हणजे एका प्रसिद्ध अशा दिग्दर्शकांनी मला असं म्हटलं की काय मिळालं तुला मुस्लिम लोकांचं दारिद्र्य आणि हे दाखवून? म्हटलं अहो, आपण सत्यजित रेंना हाच प्रश्न विचारायचो ना, काय मिळतं तुम्हाला देशातलं दारिद्र्य दाखवून? तर अशा काही प्रतिक्रिया आल्या. परत मला काय वाटतं की महत्त्वाची प्रतिक्रिया अशी आहे की आत्तापर्यंत मुस्लिम प्रश्नाकडे राजकीय परिप्रेक्ष्यातनंच पाहायची आपल्याला एक सवय लागली होती.
त्यामुळे अनेकांना असं वाटलं की ही कादंबरी राजकीय परिप्रेक्ष्यातूनच का पाहत नाही. म्हणजे एका अर्थाने ही राजकीय कादंबरीसुद्धा म्हणता येईल, परंतु पूर्ण फोकस तो त्यातल्या राजकारणावरती का नाही. तर माझं तेच म्हणणं आहे की राजकीय परिप्रेक्ष्यातनं पाहण्याच्या पलीकडे सुद्धा अनेक कंगोरे आहेत, अनेक अँगल्स आहेत, अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण पाहिल्या पाहिजेत. एकदा राजकीय परिप्रेक्ष्यातनं पाहिल्यानंतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे बगल देणं सोपं जातं आणि काहींना ते सोयीचं पण असतं. त्यामुळे अनेकांची अपेक्षा अशी होती की नाही, या प्रश्नांच्याकडे गरज नाही, तू आधी त्यातल्या राजकीय याच्याबद्दल बोल. त्याच्याबद्दल मी बोललेलोच आहे. उन्मेषसारखी संघटना असेल किंवा त्यातली लिबरल्स किंवा या सगळ्या गोष्टींचा त्याच्या म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे ह्याच्यामध्ये की जे आत्तापर्यंत फार आपल्याकडे कमी होतं. म्हणजे मी पुरोगामी आहे. आता पुरोगामी असणं म्हणजे एखाद्या लायब्ररीचं आजीव सभासदत्व घेतल्यासारखं नाही आहे ना. तो एक सततचा आंतरिक झगडा आहे. त्या झगड्याला तुम्ही सतत सामोरं गेलं पाहिजे आणि त्यामुळे आजच्या पुरोगामित्वाची चिकित्सा पण आपण केली पाहिजे ना. पुरोगामित्व हे अत्यंत महत्त्वाचं मूल्य आहे, त्याच्याशिवाय तरुणोपाय नाही असं माझं मत आहे. पण आपण सरकारची चिकित्सा करणार, विरोधी पक्षांची करणार, साहित्यिकांची तर जो उठतो तो चिकित्सा करतो, कलावंतांची करतो, पण मग पुरोगामित्वाची चिकित्सा आपण करतो का? तर ती चिकित्सा मी अत्यंत कठोरपणे त्याच्यामध्ये केली आहे आणि मी असं म्हटलं की आजचं पुरोगामित्व हे भरकटलेलं आहे आणि त्याच्यावर नीट विचार करून आपण खऱ्या पुरोगामित्वाचा नेमका आशय काय आहे. म्हणजे जसं त्यातला श्री असं म्हणतो की तो म्हणतो की हो मी हिंदूवादी आहे, पण हिंदुत्वाचा विशाल आशय मला समजला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. आणि अनंता असं म्हणतो की पुरोगामित्वाचा विशाल आशयसुद्धा पुरोगामी म्हणवणाऱ्यांना कळला पाहिजे. तर अशा पद्धतीचा तो त्याच्यामध्ये आहे आणि हे राजकीय स्टेटमेंट आहे असं मला वाटतं. जरी राजकीय परिप्रेक्ष्यातनं पूर्णतः ती कादंबरी पाहिली नसली तरी मला असं वाटतं की हे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की या समाजामधल्या मुस्लिम इंटलेक्च्युअल्सची जी जबाबदारी आहे ना, ती जबाबदारी त्यांनी पार नाही पाडली गेल्या काही वर्षामध्ये. म्हणजे गंमत अशी आहे की पटकन आमिर खान बोलून जातो की मला इथे असुरक्षित वाटतं, पण त्याला हे लक्षात येत नाही की त्याला काहीच फरक पडत नाही. तो परिणाम इथे काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांवर होतो. पुन्हा एकदा त्यांच्या चळवळीला थोडंसं मागे गेल्यासारखं होतं. आजूबाजूला असलेला जो बहुसंख्य समाज आहे तो म्हणतो बघा तुम्हाला काय असुरक्षित वाटतं, तुम्ही स्वतःला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो त्याच्याशी मुस्लिम इंटलेक्च्युअल्स जे आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध वर्गामध्ये गेलेल्यांचा आपल्या समाजाशी कनेक्ट तुटलेला आहे. आणि म्हणून रफिक एका ठिकाणी असं म्हणतात की त्यातलं पात्र असं म्हणतं एका ठिकाणी की आपल्या समाजामध्ये एक आंबेडकर निर्माण व्हायला हवे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरोखरच आहे की हमीद दलवाईंच्या नंतर किती ही चळवळ खरोखरच आज क्षीण आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हे सगळे भाग त्याच्यामध्ये मांडत असताना सगळ्याची काय होतं की तुम्ही एक बाजू घेतलीत की एक सुरक्षितता असते. एका तंबूमध्ये तुम्ही गेलात की त्या तंबूचा एक रेडीमेड ऑडियन्स असतो, पाठीराखे असतात, त्यामुळे सुरक्षित असतं. पण तंबूत जायचं नाकारलं की तुम्हाला एकटेपण येतं आणि ते तुम्ही स्वीकारावं लागतं. कुठेतरी पुरोगामित्वाचा जो काही आता पडदा आहे त्याची चिरफाड करायची असं काही त्याच्यामध्ये हे सूर आहे नाही. हा ही गोष्ट आहे की आत्ता जो पुरोगामित्वाचा जो एक हे आहे त्याची चिकित्सा म्हणजे काय शेवटी चिरफाडच ना, पण ती आत्मीयतेनेच केली पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की ही चिरफाड करून मला डिस्कार्ड नाही करायचं आहे. ते एक म्हणजे पुरोगामित्व नको असं नाही, हवंच आहे, पण त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे, ते कसं असलं पाहिजे, याची ती संपूर्ण चिकित्सा आहे असं मला वाटतं. मला थोडं कादंबरीच्या पुढे जाऊन असा एक प्रश्न विचारायचा आहे की जितक्या या फॉल्ट लाईन्स दाखवल्या जातात किंवा जितक्या त्या माध्यमातून लिखाणातून समोर येतात तितक्या त्या ॲक्च्युली ग्राउंडवरती आहेत का? म्हणजे कदाचित कोल्हापूर हे अपोद आहे का नाही मला माहीत नाही, पण ग्राउंडवरती बघताना हिंदू आणि मुस्लिम अशा फॉल्ट लाईन तितक्या डार्क दिसत नाहीत. लोक एकमेकांच्यात सगळीकडेच एकूणात समरसतेनं जगताना दिसतात. तर तुमचा अनुभव काय आणि मग हा डिफरन्स जे आपल्याला दिसतं आणि जे ग्राउंडवर आहे हा का आहे असेल तर? खरं तर कोल्हापूर हे अत्यंत सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सजग असलेलं शहर आहे की राजकारणाचं इथे केंद्र आहे, सामाजिक चळवळींचं केंद्र आहे. शाहू महाराजांचं एवढं मोठं काम त्या ठिकाणी असल्यामुळे कोल्हापूरमध्ये खरंच हिंदू मुस्लिमचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता सहजतेने आम्ही मुस्लिम मोहल्ल्यामध्ये राहायला गेलो. आम्हाला कधी असं याच्यामध्ये असं काही वाटलंही नाही की आम्ही काही वेगळं, म्हणजे खऱ्या अर्थाने मटण खायला मी तिथे शिकलो. मी त्या ठिकाणी माझ्या मित्रांबरोबर बसून कुराण पठण केलेलं आहे किंवा हे केलेलं आहे. आणि आमच्या घरातल्या गणपतीमध्ये मला आठवतं की शनिवारी आमची शाळा उशिरा सुटायची, त्यामुळे असलम लियाकत किंवा ही जी इस्माईल वगैरे ही जी सगळी मंडळी ती लवकर यायची. तर त्यावेळेला शनिवारची गणपतीची पूजा ही मंडळी करायची. त्यामुळे असा काही खरं तर त्यावेळेला म्हणजे खरं तर तसा भाग नाही आहे, कारण कोल्हापूरची माती त्या पद्धतीची आहे, कोल्हापूरचं वातावरण त्या पद्धतीचं आहे. आणि महाराष्ट्राला या सगळ्या आक्रमणांचा फटका उत्तरेपेक्षा कमी बसला आहे असं मला वाटतं.
आणि महाराष्ट्रातल्या सर्व चळवळी या तलवारी आणि या जोरांपेक्षा वैचारिक अधिक झाल्या गेल्या दोन गेल्या शतकातल्यामध्ये जर आपण हे पाहिलं तर त्याचाही मोठा परिणाम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये दरी आहे, भेद आहे अशातला भाग नाही, किंवा मुस्लिम खूप असुरक्षित महसूस करतात असंही नाही, किंवा अगदीच सौहार्दाचं वातावरण आहे असंही नाही. काय होतं की घडलेली घटना या किंवा त्या तंबूमध्ये जायला कारणीभूत ठरते. जसं याच्यामध्ये एका ठिकाणी गोमांस सापडतं आणि त्याच्यानंतर जुल्फी अस्वस्थ होतो की तो म्हणतो की अरे तिकडे गोमांस सापडलं, तिकडे काहीतरी हे झालं, त्याची प्रतिक्रिया इकडे का? कोल्हापूरमध्ये कशासाठी त्याची प्रतिक्रिया? पण कोल्हापूरमध्ये का तणावाचं वातावरण? अशा पद्धतीचा अनेक गोष्टी इकडे होतात आणि तात्पुरतं ते तणावाचं वातावरण निर्माण होतं. पण ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे की अजूनही आपल्याकडे त्या पद्धतीचं पोलरायझेशन नाही. पण मग असा प्रश्न मला विचार की राजकारणामुळे ह्या प्रकारचं पोलरायझेशन होतं आहे का, आणि त्याचा आपल्या फॅब्रिकवर, सोशल फॅब्रिकवरती परिणाम होतो आहे हे कोल्हापूरसारख्या ठिकाणी जाणवते का? राजकारणाचा परिणाम निश्चितच नेहमीच होतो. म्हणजे की याच्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मला काय वाटतं माहिती आहे ना, की हा परिणाम झालेला का दिसतो? म्हणजे अचानक गंगा जमनी तहजीबचं भवितव्य काय असा प्रश्न का विचारला गेला? याचं कारण असं की गेल्या काही वर्षांच्या या सगळ्या गोष्टींच्यामुळे म्हणजे आजकाल असं म्हटलं जातं की हे भ्रमयुग आहे, पण मला असं वाटतं की हे मंथन युग आहे. म्हणजे अनेक गोष्टी पुन्हा एकदा आपण तपासून बघतो आहोत. मग ती लोकशाही असेल, मानवता असेल, पुरोगामित्व असेल किंवा सेक्युलरिझम असेल, या सगळ्या गोष्टींचा आज परत एकदा त्याची एक घुसळण सुरू आहे. मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने गंगा जमनी तहजीब आपल्याकडे होती का? आणि खरंच ती होती तर कुठल्या स्वरूपामध्ये होती? आजचं तिचं स्वरूप काय? तर हे सगळे अशी घुसळण चालू असल्यामुळे सध्या आपल्याला असं वाटतं की आजूबाजूला खूप भयानक वातावरण आहे आणि कुठल्या तरी, पण मला असं वाटतं की हे मंथन चालू आहे आणि एकदा समुद्र मंथन सुरू असताना लाटांचा खळखळाट होणारच. त्यामुळे मला असं कुठेही वाटत नाही की हे फॅब्रिक उचवणार आहे. हे चांगलं म्हणालास तू, कारण ते इन्शाल्लाह वाचत असताना बेसिकली तू आता म्हणाल तसं आहे की सगळ्याच गोष्टींचं मंथन आहे. ती कादंबरीचा टिपिकल फॉर्म असण्यापेक्षा वैचारिक मंथन आहे अशा प्रकारचंच मुळात ती कादंबरी लिहिली गेली आहे असं वाटतं. तुझ्या सगळ्या शेवटी ह्याच्यात साहित्य संमेलनातलं राजकारण आणि दुसरीकडे असा त्यातनं एक त्या जुल्फीच्या निमित्ताने आणि असा तो विश्वास येतो की साहित्यामुळे बदल घडेल. पुस्तकं वाचण्यामुळे, साहित्यामुळे, नव्या जगाला सामोरं जाण्यामुळे, म्हणजे एकूण माध्यमांना वगैरे. तर खरं आत्ता आपण थिंक बुक पुस्तकांवरती चर्चा करतोय, साहित्यावरती चर्चा करतोय, तर खरोखर असा साहित्याने बदल घडेल असं वाटतं का? वाटत असेल तर का आणि कसं? हा अगदी सनातन प्रश्न आहे खरं तर, ज्यामध्ये मी आत्ता ते सांगत होतो की डॉक्टर सदानंद मोरेंनी कादंबरी वाचल्यानंतर ते म्हणाले की अशा पद्धतीने तटस्थपणानं काही मांडणीची आपल्या साहित्य विश्वाला सवयच नाही, त्यामुळेही कदाचित ते वाचताना लोकांना ते ऑकवर्ड होऊ शकत असेल. पण मला म्हणजे साहित्याने काय बदल होतो तर खरं तर होतोच. म्हणजे साहित्य काही प्रश्न निर्माण करतं किंवा नुसतेच प्रश्न निर्माण करतं असं नाही, तर तुमच्या एकूण संवेदनशीलतेवरती ते परिणाम करतं. आणि जुल्फीचा प्रयत्न संपूर्ण ह्याच्यामध्ये आहे की या वस्तीतल्या लोकांना समाजामध्ये जे जे घडतं त्याला सामोरं जाऊ दे. आणि त्यामधली साहित्य संमेलन ही एक महत्त्वाची घटना कोल्हापूरमध्ये घडते. आणि त्याचं स्वप्न असं आहे की तो त्या वस्तीतल्या जमीला, मुमताज आणि फातिमा यांना साहित्य संमेलनांना घेऊन जाणार आहे. त्यांना काय कळतं असा प्रश्न साहजिकच कोणीतरी विचारतात, तर तो म्हणतो की काय कळतं हा प्रश्न, हे सुद्धा एक जग आहे, त्या जगाला सुद्धा त्या सामोऱ्या गेल्या पाहिजे, ते जग त्यांना कळलं पाहिजे. तर अशा पद्धतीचा त्याचा तो प्रयत्न आहे. तो कदाचित एका परीला भाबडासुद्धा वाटू शकतो, पण मला असं वाटतं की यावरून कुठेतरी साहित्य, पुस्तकं, शब्द, विचार या सगळ्यांशी जेव्हा एक सांधा जोडला जाईल, आणि काय होतं की ज्यांचा तो सांधा जोडलेला आहे त्या समाजापासून बाजूलाच राहतात, ते त्या वस्तींमधून बाजूला जातात. त्यांना असं वाटतं की मोकळेपणाचं जे वातावरण आहे तिथे आपण जाऊन सेटल झालं पाहिजे आणि तिथे जाऊन आपण राहिलं पाहिजे. परत वस्तीमध्ये येऊन, म्हणजे आपल्याकडे जे आपल्याला दलित वर्गाच्या बाबतीमध्ये दिसतं की पुस्तकाला ची आवड लागल्यानंतर पुस्तकं दलित वस्त्यांमध्ये गेली, विचार, कविता सगळं दलित वस्त्यांमध्ये गेलं आणि तिथे एक परिवर्तनाची चळवळ सुरू झाली. इथे काय होतं की पुस्तकं वाचणारे, पुस्तकं लिहिणारे त्या वस्तीतनं बाहेर जातात,
त्यांनी परत तिथे आलं पाहिजे, त्यांनी परत ते सगळ्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. अशा पद्धतीचा एक कुठेतरी हे असल्यामुळे तुम्ही जर येत नसाल तर मग आम्ही फातिमा मुमताजना घेऊन तिकडे येऊ असा जुल्फीचा त्याच्यामध्ये कदाचित दृष्टिकोन असेल. फक्त आता शेवटचा प्रश्न असं की तुझी सुरुवात ती जुनैदपासून होते आणि त्याचं काय झालं हे कादंबरीवर राहतं, पण तो शेवटी त्याचं उत्तर मिळत नाही, तर दुसरी कादंबरी लिहिण्याचा विचार आहे. चांगली आयडिया आहे, विचार करायला हरकत नाही खरं तर. नाही, मला असं वाटतं की त्या प्रश्नाचं उत्तर खरं तर काळावरती मी सोडून दिलेलं आहे. कारण जुनैद हे एक मेटाफर आहे की हरवलेल्या किंवा अशा मुस्लिम तरुणाईचं त्याचं पुढे काय होणार याचं उत्तर आपल्यालाच द्यायचं आहे. म्हणजे मला खरं शेवट करता आला असता की ड्रॅमॅटिक पद्धतीने त्याचा एक चांगला शेवट हां की तो तसा करता आला असता त्याच्याबद्दल. पण मला असं वाटतं की ते उत्तर काळ देणार आहे, ते कुठला लेखक किंवा आपण तुम्ही आम्ही न देता. आणि ती जुल्फीची पालखी पुढे जसजशी जात राहील तसतसं त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे येणार आहे. आणि म्हणून मी त्याच्याकडे मेटाफर म्हणूनच बघतो. मुलाखतीच्या शेवटी येताना एक तुम्ही सगळ्यात सुरुवातीला उल्लेख केला त्या मुद्द्यावर मला यायचं आहे. तो या कादंबरीशी रिलेटेड नाही, तो या साहित्य विश्वाशी कदाचित रिलेटेड आहे, पण तुम्ही असं म्हणालात की या विषयावरती सोशल मीडियावर बोलू नका म्हणजे संपणार नाही, अशी तुमची आणि संपादकांची चर्चा झाली आणि मग ती कादंबरी आली. सो मला या मुद्द्याला हात घालायचा आहे की सोशल मीडिया आल्यानंतर एखाद्या लेखकाचं एक्सप्रेशन्स कशी बदलत आहेत. म्हणजे तुम्हाला असं कधी वाटतं की नाही हे आत्ता मला फेसबुकवर टाकायचं आहे, मग पटकन लाईक्स त्या वर्तुळात फिरतं, काय राखून ठेवायचं आहे. आणि जेव्हा लाँग फॉर्म लिखाण होतं, म्हणजे लाँग फॉर्म आम्ही इंटरव्ह्यू करतो त्यावेळी पण असा प्रश्न पडतो की कोण ऐकणार, म्हणजे बैठक. लाँग फॉर्म लिखाण तरीही त्याच्याहून कॉम्प्लेक्स गोष्ट आहे, काही महिने चालणारी. तुम्ही खूप कादंबऱ्या लिहिता, सिनेमे लिहिता, नाटक लिहिता, तर हे सगळं लिखाणाची प्रोसेस बदलली आहे का, सोशल मीडियाचा कसा इन्फ्लुएन्स आहे, हे सगळं मला या निमित्तानं समजून घ्यायचं. सोशल मीडियाचा खूप परिणाम निश्चितच आपल्या सगळ्यांवरती झालेला आहेच. आणि सोशल मीडियावरती मी सुद्धा तो वापरतो. एकतर खूप वेगवेगळ्या प्रकारचे विचारप्रवाह तुम्हाला आणि कॅरेक्टर्स आणि वृत्ती प्रवृत्ती आपल्याला त्याच्यावरती दिसतात. म्हणजे साधे वाचकसुद्धा इतक्या मोकळेपणाने तिथे रिॲक्ट होतात. त्यामुळे मला असं वाटतं की सोशल मीडिया हे आजच्या समाजाचा अंतरंग समजून घेण्यासाठीचा एक चांगलं माध्यम आहे. म्हणजे तुम्ही फिरलं पाहिजे, सगळं त्या गोष्टी तर आहेतच, पण तो एक ॲडेड आपल्याला ॲडव्हान्टेज त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेला आहे, तर तो लेखकांनी घेतलाच पाहिजे. पण त्याच्यावरती व्यक्त होताना जसं माझगावकर म्हणाले किंवा आत्ता जसं उल्लेख झाला तसं की आत्ता मनामध्ये काहीतरी आले आणि आपण व्यक्त होऊन मोकळं झालो, तर तसं न होता ते बीज पडलं पाहिजे, त्याच्यावर साधक बाधक विचार झाला पाहिजे, त्याच्यावरती उद्याही आपल्याला असंच वाटतंय का, असा विचार करत करत ते लाँग टर्म लिखाण आहे त्याच्याकडे जाण्यासाठी त्याचा वापर होतो. पण याचा सगळ्यात मोठा वापर म्हणजे जेव्हा ही कादंबरी आली तेव्हा लॉकडाऊन नुकताच संपत आला होता आणि वर्तमानपत्र नव्हती, त्याच्यामुळे त्याच्यावरती परीक्षणं येणं वगैरे हे नव्हतं. पण सोशल मीडियाने ही कादंबरी खऱ्या अर्थाने उचलून धरली. मी नेहमी असं म्हणतो की सोशल मीडियाने अनेकांचं अनुल्लेखाचं हत्यारच काढून घेतलेलं आहे. आणि त्याचा प्रत्यय मला या ठिकाणी आला की सोशल मीडियावरती म्हणजे मुसाफिर नावाचे एक शायर आहेत, त्यांनी पहिल्यांदा त्याच्यावरती एक कॉमेंट टाकली. वीणा गवाणकरांनी कादंबरी वाचल्या लगेच सोशल मीडियावर टाकली आणि म्हणजे त्यांची प्रतिक्रिया टाकली आणि त्याच्यावर खूप प्रतिक्रिया यायला लागल्या. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की वर्षभराच्या 8 महिन्यातच त्याची दुसरी आवृत्ती आली, ती सोशल मीडियातल्या चर्चेमुळे आली, तोपर्यंत परीक्षणही आली नव्हती. आणि त्यामुळे सोशल मीडियाचा या सगळ्याला खूप चांगला परिणाम होतो. पण मला परत असं वाटतं की सोशल मीडिया बरोबर लेखकाचं वाहत जाणं सुद्धा होऊ शकतं, कारण तुम्ही त्यातल्या चर्चांमध्ये अडकत जाता आणि त्या चर्चांची जी एक पातळी असते त्या पातळीवर तुम्ही स्वतःला घेऊन जाता. हे लेखकांनी टाळलं पाहिजे असं मला वाटतं की आणि लाँग टर्म लिखाण ज्याला करायचं असेल, मोठा पट ज्याला हे करायचं असेल त्यांनी तर त्याच्याकडनं म्हणजे तो विचाराला तर वेळ दिला पाहिजे, चिंतनाला तेवढा वेळ तर तो दिला पाहिजे. सोशल मीडियावरती तो वेळ कमी होतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता मी विचार केला आणि मांडून मोकळा झालो आणि मग अरेच्या इतक्या लोकांना ते आवडलं, इतक्या लोकांना मी जोडलं, इतक्या लोकांना मी ठोकलं, तर त्याच्या मागे लेखकांनी लागू नये असं मला वाटतं. जशी ही लिखाणाची पद्धत आहे तसं वाचकाला पण सतत डिस्टर्बन्स असतात. व्हॉट्सॲप येतो, मध्येच मेसेज येतो. तुम्ही फिक्शन लिहिता प्रामुख्यानं, नाटक, सिनेमा आणि कादंबरी, तर वाचकाला गुंतवून ठेवणं, खेळवून ठेवणं हे अधिक अवघड झालंय का?
निश्चितच झालेलं आहे, कारण अटेन्शन स्पॅन जो आहे तो पूर्णच कमी झालेला आहे. म्हणजे आपलंही असं होतं ना की वाचता वाचता पटकन असं बघावं की काय व्हॉट्सअप आला आहे ते. त्यामुळे मला असं वाटतं की लेखकाला ते अधिकाधिक नाट्यमय करणं किंवा अशा भाषेमध्ये ते मांडणं, तुम्ही वैचारिक जरी काही लिहित असलात तरी ते खिळवून ठेवण्यासाठी म्हणून एक निश्चित विचार करावा लागतो आणि तो एक बॅक ऑफ द माइंड तो चालू असतो असं मला वाटतं. सर, तुमचे खूप खूप आभार तुमच्या इंटरेस्टिंग कादंबरीबद्दल, त्यातल्या विचार प्रक्रियेबद्दल आणि एकूणातच लिखाणाच्या प्रक्रियेबद्दल तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात. त्याबद्दल थिंक बँक व स्टोरीटेलकडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.